तर अशा प्रकारे आज तारीख काय आहे वहिनी? तारीख काय आज? 25 मे 2025 रविवार. तर आम्ही अचानकच कड्याला आलो. अनिकेत मी हैदराबादवरून अचानकच यायला निघालो कड्यासाठी आणि आम्ही कड्याला आलो. तर मग कड्याला आल्याच्या नंतर विशालदा नम्रता वहिनीलाही वाटलं की थोडंसं आपण पण जाऊ कड्याला. तर मग ते सुद्धा काल कड्याला आले. मस्त आम्ही रात्री आंब्याचा रस मस्तपैकी सरकीने पिला, मज्जा आली. एक मिनिट आधी थांब ना, त्या दोघींचं हाय बघा. त्यानंतर मग आम्ही थांब इशिता रोडवर नको जाऊ. मग आम्ही आज ठरवलं की कुठेतरी फिरायला जाऊ. तर बाहेर आज आम्ही फिरायला आलोय. खूप छान वाटतंय, मस्त प्रवास छान, थोडंसं पावसाचं वातावरण, थोडीसं मातीचा सुवास. वा खूप छान वाटतंय. सगळेजण थांबलोय. कसं वाटतं इशिता सिया? छान पावसासारखं वाटते. पावसासारखं वाटतंय, खूप मज्जा येते. विशालदा आणि अनिकेत दोघ जण गाडीवर आहेत आणि आम्ही कार मध्ये बसून चाललोय. रेवाला झोप लागली होती प्रवासामध्ये थोडीशी, आता ती उठून बसली. उठली का रेवा? तू घाल ना नाही किती जोरात ओढत काय झालं? नाही किती जोरात सेल्फी. मस्त असं फोटो सेशन सुरू आहे, छान. तर मग निघलो आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी. पावसाने त्याची साथ तशीच धरून ठेवली होती. हळूहळू पाऊस येतच होता, रिमझिम चालूच होती. खूप छान आणि खूप सुंदर असं मातीचा सुवास होता. छान असं ते दगडं होते, दगडावर असं पाणी होतं, पाण्याचा थर होता. माझे बाबा गाडी चालवत होते, आई साईडला बसली होती. आईच्या मांडीवर बाळ होतं, मागं बाळ नाही, आईच्या मांडीवर मी मागं बसलं होतं. मी, वहिनी आणि इशिता, सिया आणि रेवा, आम्ही तिघीजणी मागं बसलेलो होतो. मस्त प्रवास सुरू होता, छान. आजूबाजूने सगळं निसर्गरम्य वातावरण होतं. खूप झाडी झुडपं होती, जंगल होतं, खूप छान वाटत होतं. आमच्या मागे विशालदाची आणि अनिकेतची गाडी चालत होती. खूप मस्त वातावरण होतं. खूप दिवसानंतर असा योग आला होता सगळ्यांनी सोबत फिरायला जाण्याचा, त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय केलं. खूपच छान होतं. सिया आणि इशिता दोघीजणी आपल्या छोट्याशा इवलिशच्या बहिणीचा खूप लाड करत होत्या. इवलिशची बहीण नुसती इकडून तिकडे तिकडून इकडे लुक 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 बघत होती. त्या दोघीजणी तर खूपच एन्जॉय करत होत्या. त्यांना असं वाटत होतं की आता आपण कायच झालं. मस्त गॉगल लावला होता, चष्मा वगैरे, आणि एकदम स्टाईलमध्ये होत्या दोघीजणी.
जितकी स्टाईल मारू तितकी कमी होती. इकडे ही माझी स्टाईल सुरू होती. काहीतरी पाहिजेच ना, स्वतःच्या सुद्धा आठवणी काहीतरी ठेवायलाच पाहिजे. तर तुम्ही बघू शकता आजूबाजूचं किती निसर्गरम्य असं वातावरण आहे. खूप छान वाटत होतं. ॲक्च्युलीमध्ये खूप छान वाटत होतं. खूप दिवसानंतर असा शेतीच्या एरियामध्ये जिथं डोंगर होते, नाले होते, तळे होते, झाडं झुडपे होती, अशा ठिकाणी आम्ही गेलेलो होतो. काय इथे एक बाबांचा मित्र आहे, त्यांच्या घरी जाताना मस्त इथं आम्हाला आंब्याची 30 किलो काय रे आणले, मोठे मोठे आंबे आहेत ना, मोठे मोठे. ते नको ते नको. एक दोन बघू ते कसं आम्हाला फक्त तोंडी लावायला म्हणून. इथे मस्त एक गाईचा गोठा होता. गाईची छोटी छोटी पिल्लं होती, ती चरत होती. बाजूने शेणाचा गोमूत्राचा वास सगळीकडे दरवळला होता. इतकं सुंदर असं मस्त वातावरण होतं तिथे. सिया वगैरे एन्जॉय. इथं छोटीशी एक नाणी होती जिथे आंघोळीची त्यांची सोय होती. छोटंसं तुळशी वृंदावन होतं. वा, खूप छान कमाल असं वातावरण होतं. खूप कमाल तिथे वाटत होतं. काय देत आहेत? त्याला एक दीपक थँक्यू मन. चालता चालता खायची आणि परत नाव नाही ठेवायचं आम्हाला. किती छान आहे. आडी म्हणतात ना आंब्याची, त्याला नैसर्गिक पद्धत म्हणायची. नैसर्गिक. थँक्यू म्हण त्यांना. थँक्यू म्हण. थँक्यू आबा म्हण ना बिट्टू. नैसर्गिक पद्धतीने बनवलेले आंबे. याच्यात मला नको आहे. घे ना, मी खाते ना. घे. मला क्रॅक जेट पाहिजे. हे आताची पिढी बघा. सारखीची बाई नगरला. पाऊस तर इतका दणदण पडत होता की विशाल दाणी आणि दोघ जण गाडीवर येत होते, त्यामुळे त्यांना एका चहाच्या टपरीखाली थोड्या थांबावं लागलं. आमची चुकामुक होऊ नये म्हणून आम्ही पण गाडी एका झाडाखाली लावली आणि गाडीमध्ये आम्ही सगळेजण बसून राहिलो. हळूहळू पाऊस कमी झाला आणि आम्ही पुन्हा निघालो. मी गाडीतून उतरली होती ना शूटिंग करण्यासाठी, तर माझा पूर्ण चेहरा केस वगैरे पूर्ण भिजले होते. तशी हे माझं तिच्या फ्रॉकनी हे पुसत होती. असं याला म्हणतात मुलीचं प्रेम. त्यासाठी म्हणतात ना एकतरी मुलगी असावी. गाडीतून उतरलो. गाडीतलं सगळं खाण्याचे आमचे टिफिन्स वगैरे आम्ही बाहेर काढले. आम्ही तिथून निघालो, उतरलो. जेवणासाठी आम्ही जागा शोधत बसलो होतो. तिथं खूप सारी माकडं होती. माकडांना कोणी कोणी काही काही खायला देत होतं. आम्ही इकडे तिकडे बघत आमचं पाणी, आमचं टिफिन वगैरे घेऊन चाललेलोच होतो. तेवढ्यात आम्हाला असं समजलं की आज संडे असल्यामुळे तिथं जेवायला सगळ्यांना एक भंडारा आहे. तर त्या भंडाऱ्यामध्ये जेवण इतकं छान होतं. अक्षरशः भाकरी, गरम गरम भाकरी, भात आणि ती तशी एक आमटी असते ना, त्याला असं वेगळाच एक चुलीचा फ्लेवर असतो, अशी ती आमटी. इतकं छान. आम्ही इतकी मजा केली, इतका तो आनंद झाला. आणि बाजूलाच अशा जास्त आजी आहेत त्या सगळ्याजणी, त्या अशा भाकरी बनवत होत्या. खूप छान वाटलं ते सगळं बघताना. एकदम वेगळाच एक प्रसंग होता तो, जो आम्ही एक्सपेक्ट केला नव्हता तिथे जाताना, पण गेल्यावर एकदम अचानक ते बघायला भेटलं. एकदम छान अशी ती फिलिंग होती. एक नंबर झालं. आलं सगळ्यांचं मस्त.
नाना दोघींना कुठंतरी गुपचूप घेऊन गेलेले होते. मी बघितलं दोघींचे हात असे मागे होते. म्हटलं ना काय आणलंस दाखव. वाजव. बापरे. अरे वा 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 मज्जे बाबा. मग इकडे आम्ही आत आलो. आमची पानं आम्ही वाढून घेतले. त्यांनी मस्त बकेटमध्ये आम्हाला ती जी काळ्या रस्स्याची आमटी असते ना ती आणून दिली. सगळ्यांनी मस्त असं जेवणावर एकदम ताव मारला. मजा आली होती, जाम मजा आली होती. ती भाजी अशी होती एकदम तर्रीवाली आणि इतकी अशी मस्त होती, स्पायसी. खूप मजा आली. कसं वाटतंय सिया? आवडला का प्रसाद? सियाला अशा प्रकारे खूपच आमटी आवडली आहे. इशितालाही आवडली आहे. छान वाटतंय त्यांना. ते तर चपाती पण आणून देतात मुलांना छान. आज ना इकडे रविवारचा प्रसाद आहे त्याच्यामुळे आम्हाला एक लकीली भेटलं. आम्हाला माहित नव्हतं. आम्ही खरं तर काय आमचा हे छोटंसं पण भाकरी खात बसले. खा भाकरी खा. तुम्ही खा. आखा वहिनी तिला जवळ. I love you, Mommy. I'm here. त्यानंतर मस्त मी हाताने भाकरी अशी कुस्करून एकदम कुस्करून घेतली. खूप दिवसांनी असा योग आला. मस्त वरून गरम काळी आमटी टाकली आणि मस्त त्या कुस्करलेली भाकरी आणि त्या काळ्या आमटीवर असा एकदम ताव मारला असं मला वाटत होतं. एवढं भन्नाट मला वाटत होतं. फुल मजा आली. हेल्थच्या गोष्टी चांगल्या. भाकरी चांगली असते. तिकडं सियाचं निशाचं पोंगे वाजवणं सुरू होतं आणि इकडं आमच्या या छोटूशा इवलूशा बाळाचं चालणं सुरू होतं. तिला नुकतंच चालणं शिकली होती तर खूप आनंद होत होता. त्यानंतर आम्हाला सापडली एक गोगलगाय. तर इशिताला गोगलगाय किंवा सियाला असे प्राणी खूप आवडतात. त्यामुळे मी ही जी गोगलगाय आहे त्यांना पकडून दिली. तर ते एवढ्या त्याच्यामध्ये बिझी होत्या. त्यांना इतकी मजा वाटत होती. खूप आनंद होत होता. जवळून बघा त्या गोगलगायला. लागीन येते लागीन. परत हात अशा प्रकारे पुढचं गाणं बाबा विसरून गेले. आजूबाजूंनी सगळा चिमण्यांचा चिवचिवाट होता आणि आमच्या घरातल्या चिमण्या या गोगलगायामध्ये अडकलेल्या होत्या. गोगलगाय घरी घेऊनच जायची म्हणून मागे लागलेल्या होत्या. वहिनींना म्हटलं, विशालाला म्हटलं चला आता आपण तुमचं पण शूटिंग करूया. मग त्यांनी सुद्धा छान असं शूटिंग केलं. मस्त असं तो एक प्रसंग खूप छान होता. खूप छान वाटत होतं त्या प्रसंगी. असं एक छान फॅमिली टाईम आम्ही सगळ्यांनी सोबत स्पेंड केला. घे जो का थांब. दोघींची प्लॅनिंग होती या गोगलगायला घरी घेऊन जाण्याची. तर आम्ही चाललो आता पुढे मग दर्शनासाठी. पाऊस थोडासा थांबला तर म्हटलं चला आता थोडंसं दर्शन घेऊया. काय गैश्या इकडे या पिटुकल्या बाळाचं थुई थुई चालणं सुरूच होतं. नुकतंच चालायला शिकलो होतं त्यामुळे तिला असं वाटत होतं आपण किती चालू आणि कसं चालू. कधी आनंद होत होता चालत असताना. खूप छान. मंदिरामध्ये चांगलं दर्शन झालं. स्वयंभू मूर्ती होती शंकराची आपोआप निर्माण झालेली. छान वाटलं. पूर्ण असं पूर्ण असं आतमध्ये बोगद्यामध्ये बहिणी येतात ना आतमध्ये असं बोगद्यामध्ये ती स्वयंभू झालेली मूर्ती होती. दर्शन झालं. आता आपण बाहेर निघालो.
छत्री तुम्ही राहा. त्याच्यानंतर आम्ही मच्छिंद्रनाथ देवस्थानाकडे आलो. म्हणजे की त्याचे 9 नाथ होते. 9 नाथांपैकी एक जे नाथ होते मच्छिंद्रनाथ, श्री चैतन्य स्वामी मच्छिंद्रनाथ यांची संजीवन समाधी होती. तर तिथे आम्ही आलो, तिथे दर्शन घेतलं. आता आम्ही चाललोय. तिथे सुद्धा खूप पाऊस आहे. बाहेर तुम्हाला ते व्हाईट दिसतंय, पण खूप पाऊस सुरू आहे सध्या. भिजलो पण आहेत आम्ही भरपूर असे. आता जायचं घरी मस्त. नुकताच पाऊस थांबला. आम्ही थोडंसं आजूबाजूला फोटो बघत होतो की आजूबाजूला जी खरेदी करायच्या गोष्टी होत्या त्या बघत होतो. असं बघता बघता आम्ही थोडंसं समोर गेलो आणि एकदमच पुन्हा अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. इतका जोराचा पाऊस सुरू होता की अक्षरशः असं वाटत होतं धगधग फुटी झाली आहे की काय. तिकडे ना पाऊस इतका जोरात सुरू होता. आम्ही खूप वेळ जवळजवळ 1-अर्धा तास पावसाची वाट बघितली. सिया 1 मिनिट शांत बस. पावसाची आम्ही तो पाऊस थांबल्याची आम्ही खूप वाट बघितली. शेवटी आम्ही तर मग चहा पिलो, स्नॅक्स खाल्ले, भज्जी वगैरे खाल्ली छान पावसामध्ये, काही चिप्स खाल्ले. पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता. शेवटी आम्ही तिथून निघालो घरच्या रस्त्याकडे. घरी येता येता आम्हाला एक फोन आला. त्यामुळं आमचा थोडासा मूड खराब झाला. तो फोन असा होता की आमचं पावसामुळं जी आमची घराची एक भिंत होती ती थोडीशी पडली. पण आमच्या मनात त्याच्याबद्दल असे खूप काही प्रश्न उभे राहिले की नेमकं काय झालं असेल, कशी पडली असेल, काय असेल, आता घरी गेल्यावर काय बघायला भेटेल. पण आम्ही एवढं देवाचं दर्शन घेऊन आलो होतो, सगळं व्यवस्थित होतं. त्याच्यामुळं ती जी एक घटना होती ती चांगली टळली. म्हणजे काही झालं नाही, घर असं जास्त काही पडलं नाही. थोडंसं त्याचा एक तुकडा निघला होता, पण घर असं उघड्यावर पडलं नव्हतं कारण देवाची आम्हाला साथ होती. त्याच्यामुळं खूप छान वाटलं घरी गेल्याच्या नंतर. ते एक टेन्शन जोपर्यंत घराजवळ जात नाही तोपर्यंत ते एक टेन्शन होतं. जोपर्यंत ती घराची नजर तिथपर्यंत घरात, म्हणजे आम्ही आमच्या जेव्हा त्या कॉलनीमध्ये गेलो, आमच्या ज्या गल्लीमध्ये गेलो, लांबूनच आम्हाला ती घराची भिंत, आमचे डोळे अक्षरशः तरसले होते त्या भिंतीकडे बघण्यासाठी. सगळेजण एक जीव मुठीत धरून ती भिंत कडे एक नजर ठेवूनच होते. आणि बघितलं तर ती भिंत विशेष अशी काही पडली नव्हती जसा आम्ही विचार केला होता. त्यामुळे एक धाकधूक जी मनात होती ती थोडीशी सावरली आणि खूप छान वाटलं. आणि मग आम्ही घरी आलो. छान ती भिंतीची थोडीशी आम्ही देखभाल केली. ती भिंतसुद्धा व्यवस्थित झाली आणि छान वाटलं. मग मस्त झोपलो आल्यावर सगळेजण आरामशीर. घरी ऑलरेडी आमचा घरी टिफिन होताच, जो आम्ही दुपारी खाल्लेला नव्हता तोच थोडाफार खाल्ला. थोडंफार अजून काहीतरी खाल्लं. तशी आम्हाला भूक पण नव्हती कारण आम्ही दुपारी ती भाकरीवर मारलेला जो ताव होता तो आम्ही रात्रपर्यंत विसरलेलो नव्हतो. खूप छान वाटलं. तर अशी आमची ट्रिप झाली, फॅमिली ट्रिप. फॅमिली टाईम आम्ही खूप छान स्पेंड केला. मस्त वाटलं. चलो बाय बाय.